नमस्कार. ऑनलाईन क्लासरूममध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत माघी गणेशोत्सव या विषयावरती माहिती. माघी गणेशोत्सव हा भगवान श्री गणेशाचा जन्मोत्सव मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हा उत्सव माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. काही ठिकाणी या दिवसाला गणेश जयंती असेही म्हणतात. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या भागात या उत्सवाबद्दल विशेष श्रद्धा आणि उत्साह पाहायला मिळतो. माघी गणेशोत्सव म्हणजे भगवान श्री गणेशाचा जन्माचा उत्सव. विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि यशाचे देवता मानल्या जाणाऱ्या गणपतीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस नव्या सुरुवातीचा आणि शुभ कार्याचा प्रारंभ करणारा मानला जातो. भगवान गणेश हे प्रथम पूज्य देवता आहेत. कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीचं स्मरण केल्याने अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी लोक गणेशाकडून यश, बुद्धी, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात. माघी गणेश उत्सव हा केवळ भक्तीचा नव्हे तर सकारात्मकता, शुभता आणि नवनिर्मितीचा संदेश देणारा उत्सव आहे. माघी गणेशोत्सव घरात आणि मंदिरात दोन्ही ठिकाणी भाविक भक्तीने साजरा करतात. सकाळी स्नान करून गणेशाची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा, लाल फुले, मोदक, तीळ, गूळ, तूप आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दिला जातो. काही भक्त व्रत आणि उपासनाही करतात. मंदिरामध्ये विशेष कार्यक्रम, आरत्या, कीर्तन आणि प्रवचन आयोजित केले जातात. काही ठिकाणी मूर्ती स्थापना करून छोटा उत्सवही साजरा केला जातो. माघी गणेशोत्सव हा आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा उत्सव आपल्याला संयम, विश्वास, श्रद्धा आणि शिस्त शिकवितो. गणेश हा बुद्धीचा देवता असल्यामुळे या दिवशी शिक्षण, कला, व्यवसाय आणि कुटुंब यातील सर्व क्षेत्रांसाठी शुभ दिवस मानला जातो. गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते. समाजात एकत्र येण्याची भावना वाढते आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. एकूणच पाहता माघी गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. या उत्सवातून आपण नवीन वर्षासाठी, नवीन कामांसाठी आणि सुख समृद्धीच्या जीवनासाठी शुभ आशीर्वाद मागतो. भगवान गणेश आपल्या बुद्धीची, सामर्थ्य आणि शांततेचा मार्ग दाखवितात. म्हणूनच हा दिवस भारतीय समाजात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.